Good morning, student. Today we see this next points of commencement of business. So this next step of incorporation company, public companies and private companies not having a shares capital can commence its business activities immediately after it has received a certificate of incorporation from the Register of Companies. However, public companies and private companies having share capital and which are incorporated after 2nd November 2018 have obtained a certificate of commencement of business from the Register of Companies before it can commence its business activities or exercise borrowing powers. व्यवसाय प्रारंभ. एकदा का कंपनीची नोंदणी झाली की त्यानंतरला पुढची स्टेप म्हणजे व्यवसायाला प्रारंभ करणे. ते पाहत असताना भाग भांडवलाशिवाय असलेली सार्वजनिक कंपनी व खाजगी कंपनी नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर लगेच व्यवसाय सुरू करू शकतात. तथापि भाग भांडवल असणाऱ्या आणि 2 नोव्हेंबर 2018 नंतर नोंदणी झालेल्या सार्वजनिक व खाजगी कंपन्यांना कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडून व्यवसाय प्रारंभ दाखला मिळवल्याशिवाय ते व्यवसायाला सुरुवात करू शकत नाहीत. म्हणजे व्यवसाय प्रारंभ दाखला त्यांच्याकडे आधी असणं फार गरजेचं आहे. तो मिळाला की त्यानंतरच ते खऱ्या अर्थाने व्यवसायाला सुरुवात करू शकतात. So this next of the steps of obtain certificate of commencement of business. So this which steps of the first step of filing of declaration by directors. A director of the company has to file with the ROC a declaration in the prescribed form along with fees. The declaration states that every subscriber of the memorandum has paid the value of the shares agreed to be taken by them. The contents of the declaration shall be verified by a company secretary in prescribed or chartered accountant or a cost accountant in practice. The declaration should be filled within 180 days from date of incorporation of a company. So this how many days of 180 days from the date of incorporation of companies. पहिला जो आहे म्हणजे व्यवसाय प्रारंभ दाखला मिळवण्याचे जे काही टप्पे आहेत त्यामधला पहिला टप्पा सांगितला की संचालकांचे घोषणापत्र दाखल करणं हा पहिला टप्पा आहे. कंपनीच्या संचालकांनी विहित नमुन्यातील अर्ज व शुल्कासहित कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे म्हणजेच कोणाकडे ROC घोषणापत्र सादर करायचं आहे. घटनापत्रकावर सही करणाऱ्या सभासदांनी त्यांनी मान्य केल्याप्रमाणे भाग खरेदी केल्याचे घोषणापत्र सादर करायचे आहेत. जे काही कंपनीचे संचालक असणार आहेत सभासद असणार आहेत त्या सभासदांनी भाग खरेदी केल्यासंदर्भात घोषणापत्र सादर करायचं आहे. त्याचबरोबर घोषणापत्रकातील जो तपशील आहे तो कंपनी चिटणीस चार्टर्ड अकाउंटंट किंवा कॉस्ट अकाउंटंट यांच्याकडून प्रमाणित करून घ्यायचं आहे. कंपनीच्या नोंदणी दिनांकापासून 180 दिवसांच्या आत हे घोषणापत्र त्याने काय करायचं सादर करायचं आहे. सेकंड स्टेप सांगितले फाईल व्हेरिफिकेशन ऑफ रजिस्टर ऑफिस. कंपनी हॅज टू ऑल्सो फाईल अ व्हेरिफिकेशन ऑफ इट्स रजिस्टर्ड ऑफिस विथ द ROC. नोंदणीकृत कार्यालयाचे सत्यापालन सादर करणे म्हणजे कंपनीची नोंदणी अधिकाऱ्याकडे कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाचे काय करून घ्यायचे सत्यता पडताळून घ्यायची आहे. ही कंपनीची नोंदणीकृत कार्यालय कुठे आहे त्याची सत्यता पडताळून घ्यायची आहे. नेक्स्ट नंबर थर्ड ऑब्टेन लायसन्स or approval from sectoral regulator. Certain companies which propose to conduct banking business, insurance business, or propose to be listed on stock exchange require registration from sectoral regulators like Reserve Bank of India, Securities and Exchange Board of India, etc. Such companies must submit to ROC the approval obtained from the sectoral regulator. थर्ड पॉईंट सांगितलेला आहे की क्षेत्रनिहाय नियमाकडून म्हणजे सेक्टरल रेग्युलेटर्स त्याला म्हटलं जातं जे क्षेत्रानुसार काही नियामक मंडळ घालून दिलेले असतात त्यांच्याकडून परवाना किंवा मान्यता मिळवणे. काही कंपन्यांना नोंदणीसाठी विशिष्ट संस्थेच्या मान्यतेची आवश्यकता असते. उदाहरणार्थ भारतीय रिझर्व्ह बँक, भारतीय प्रतिभूती विनिमय मंडळ इत्यादी कंपन्या अशा संस्थांची मान्यता घेऊन ती नोंदणीकृत कार्यालयाकडे काय करायचे सादर करावी लागतात. मग त्यांची मान्यता घेणं फार गरजेचं
आहे. नेक्स्ट स्टेप्स म्हणजे नंबर 4 कमेन्समेंट ऑफ बिझनेस. After filing declarations in prescribed for the ROC, they shall issue certificate of commencement of business. Public and private company having shares capital can now start its business or start collecting or borrowing money to undertake its business activities. A public company issue prospects to the public. A prospect is not invitations to the public to buy the shares of the company. चौथं सांगितलं की व्यवसाय प्रारंभ दाखला प्रत्यक्षपणे मिळवणे. सदर दस्तऐवजाची छाननी केल्यानंतर कंपनी नोंदणी अधिकारी व्यवसाय प्रारंभ दाखला त्या व्यक्तीला त्या व्यवसायाला दिला जातो. सार्वजनिक आणि खाजगी कंपनीला व्यवसाय सुरू करण्यासाठी भाग भांडवलाची आवश्यकता असते किंवा इतर मार्गाने भांडवल उभारून व्यवसाय सुरू करता येतो. त्याचबरोबर सार्वजनिक कंपनी माहितीपत्रकाचे वितरण करते. माहितीपत्रक हे जनतेला भाग खरेदी करण्यासाठी केलेले आव्हान आहे. म्हणजे अशा पद्धतीने कंपनीला म्हणजे ही सगळी स्टेप पूर्ण केल्यानंतर त्या कंपनीला काय होतं, व्यवसाय प्रारंभ दाखला मिळतो आणि तो मिळाल्यानंतर खऱ्या अर्थाने ती व्यवसायाला काय करते, सुरुवात करते. थँक्यू.